नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या भागामध्ये. तर आपण या व्हिडिओमध्ये 3 रांगोळी पाहणार आहोत. त्यातली पहिली रांगोळी 2 ते 2 ठिपके देऊन घेतलेत आणि मधल्या साईडने अशा चारी साईडने लाईन काढून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती अशा आपल्याला 2-2 लाईन द्यायच्या आहेत. त्यामध्ये बघा असं गोल काढून घेतलं आहे आणि त्याला असं क्लीन व्यवस्थित आकार देऊन घेतला आहे. चारी साईडने आपल्याला काढून त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला अशा 3 लाईन ओढून घ्यायच्या आहेत, एक मोठी आणि त्यापेक्षा 2 छोट्या. रांगोळी छोटीशीच आहे, सुंदर आणि सिंपल रांगोळी आहे. मध्ये स्वस्तिक काढून घेतले आणि चारी साईडने आपल्याला असा कोणताही कलर देऊन असे ठिपके दिलेत मी इथे आणि अशी लाईन सोडून घेतले आहेत. तुम्ही कोणताही कलर इथे देऊ शकता आणि त्यावरती मी असे लाल ठिपके देऊन घेतलेत. आणि या गोलच्या साईडला ज्या रेषा होत्या त्यावरती मी असा पांढऱ्या रांगोळीने ठिपके दिलेत आणि असं बोटाने प्रेस करून घेतले. तर ही होती आपली आजच्या भागातली पहिली रांगोळी. ही दुसरी रांगोळी आहे. या भागातल्या तिन्ही रांगोळी छोट्या छोट्या आणि नवीन रांगोळी आहेत. इथे बघा 3 ते 2 ठिपके देऊन घेतलेत आणि इथे सुद्धा मी मधल्या साईडने असे लाईन सोडून षटकोन तयार करून घेतला आहे आणि त्यावरती असं गोल काढून घेते. हाताने जेव्हा आपण असं गोल काढायला जातो तेव्हा एकदम असा व्यवस्थित आकार येत नाही. त्यासाठी पुन्हा आपण इयरबडच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित आकार देऊन घेत आहोत. मध्यभागी असा लाल रांगोळीने ठिपका दिला आहे आणि यामध्ये पण आपल्याला अशा 3-3 लाईन्स ओढून घ्यायच्या आहेत. मधली मोठी लाईन आणि साईडच्या 2 छोट्या लाईन. आता जे गोल काढले होते त्यावरती असं मी निळ्या रांगोळीने 3-3 ठिपके दिलेत. खालचा मोठा ठिपका देऊन त्यावरती बोटाने प्रेस केले आणि वरती 2 छोटे ठिपके दिलेत. तर ही होती आपली आजच्या भागातली दुसरी रांगोळी. बघा मधल्या साईडने पण अशा व्हाईट लाईन ओढून घेतल्यात आणि एक पांढरे ठिपके देऊन घेतलेत. ही रोजच्यासाठी आपण झटपट काढू शकतो रांगोळी. ही तिसरी रांगोळी आहे. मी इथे 2 ते 1 ठिपके देऊन घेतलेत आणि असा त्रिकोण काढून घेतला आहे. त्यावरती सुद्धा आपल्याला असे गोल राऊंड काढून घ्यायचे आहेत आणि याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. आणि साईडनी असं आपल्याला पाकळ्या काढल्यासारख्या काढून घ्यायच्या आहेत. यामध्ये सुद्धा आपल्याला 3-3 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. मधली मोठी आणि साईडच्या 2 छोट्या छोट्या. इथे सुद्धा मध्ये असं आपल्याला राऊंड काढून घ्यायचं आहे. इथे ब्लू कलरच्या रांगोळीने मी ठिपके दिलेत आणि यावरती पिंक कलर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.